हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आजच्या आपल्या खास व्लॉगमध्ये। आज आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि या पवित्र महिन्यात प्रत्येक गुरुवारचं वेगळं महत्त्व आहे। आज सकाळची सुरुवात केली शांत वातावरणात देवीची आठवण करत। घरात सुगंधित उदी, फुलं आणि दिव्याच्या प्रकाशाने जणू वातावरणच प्रसन्न झालेलं। आज मी गुरुवारच्या लक्ष्मीपूजनचा दुसऱ्या गुरुवारची पूजा केलेली आहे। त्याचाच एक छोटासा कार्यक्रम दाखवणार आहे। माणसानं केलेली प्रार्थना असते ना, ती सर्वात मोठी पूजा। उपवासासाठी मी फराळ काहीच केले नाही। मी करांदे उकडून घेतलेली आहेत आणि हे करांदे मी खाऊन घेणार आहे। हा आहे माझा दुपारचा आज फराळ। संध्याकाळी दिवा लावून धूपारती करून पोथी वाचायला बसलेली होती। मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची कहाणी जी असते ती मी वाचून घरामध्ये एकदम शांतता पसरलेली होती। पोथी वाचून मनाला एवढं समाधान मिळतं ना की मन एकदम प्रसन्न होऊन जातो। मी नैवेद्यासाठी काय काय जेवण केलेले तुम्हाला दाखवते। गोडामध्ये गव्हाची लापशी केलेली आहे, वरण भात, पापड, घावन केलेले आहेत आणि आलू मटरची भाजी। आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया। गुरुवारची पूजा केली, नैवेद्य दाखवलं आणि घराच्याच बाजूला दत्ताचं मंदिर आहे। आज दत्त जयंती आहे म्हटलं देवळात जाऊन पाया पडून येते। आली तेवढी भली मोठी लाईन होती, तरीसुद्धा लाईनला उभी राहिली आणि दर्शन घेतलेलं आहे। रात्रीचे 11 वाजता मी मंदिरामध्ये आलेले, तरीसुद्धा बघू शकता भाविकांची किती लाईन लागलेली आहे आणि भरपूर लोक अजूनसुद्धा दर्शनाला येतच आहेत, चालूच आहेत कंटिन्यू। आपण आतमध्ये जाऊ तेव्हा आपण बघूया। आम्ही लाईनला उभी आहोत, पण तुम्ही बघू शकता माझी मुलगी एवढी चंचल आहे ना, एका ठिकाणी कुठेच उभी राहत नाही। अगरबत्ती लावलेले आहेत, लोक जे येतात ते समोर अगरबत्ती लावतात, त्यांच्याशी खेळत बसलेले, इकडे तिकडे उड्या मारते, शांत कुठेच उभी नाही आहे। तुम्ही बघू शकता ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यामध्ये फक्त पळत आहे। अशी मुलं कोणती की जे एका ठिकाणी उभी राहतील? सर्व मुलं सारखी। सकाळपासून मंदिरामध्ये भजन, आरती, कीर्तन चालू होतं। इथे बघू शकता मी किती सुंदर फुलांनी पाळणा सजवलेला आहे। श्री दत्तांना पाळण्यामध्ये ठेवून पाळणा हलवला, पाळण्याची गाणीसुद्धा बोलली जात होती। पण घरी आज गुरुवार होता त्याच्यामुळे मला इथे मंदिरामध्ये येता आलं नाही, ना तर खूप सुंदर कार्यक्रम इथे होता। मी घरची पूजा करून खूप लेट आलेली आहे मंदिरामध्ये। इथे बघा माझी मुलगी पाळणा हलवते, खूप छान, तिला खूप मजा वाटत होती आणि खूप मस्त प्रसन्न वाटत होतं।